अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा गंभीर आरोप। प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव। कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डानं हरपली, मंदिराचे पुजारी संजय महाराज गुरव यांचा पुनरोच्चार। आणि अर्धमसला प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून 2 दिवसांचा PCR। नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट। महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील सत्तेचा गैरवापर सुरू असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलाय। छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कारखान्याचा पोट नियम व सहकार कायद्यानुसार मतदार यादी करावी अशी आमची मागणी होती, असा जाचक यांनी म्हटले। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचवलं असल्याची माहिती असताना देखील राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरणास निवडणुकीचा कार्यक्रम तातडीनं जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप जाचक यांनी केलाय। इथं पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना। या कारखान्यात आतापर्यंत सहकाराला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता की या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय, बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखाने जाहीर करत नव्हते। अतिशय चांगला चाललेला कारखाना होता। ह्या कारखान्याने सहकाराला, साखर उद्योगाला दिशा दिली। आत्ताचा 68 काम झाला। या कारखान्याची आता निवडणूक जी लागायला पाहिजे होती ती 5 वर्षापूर्वी लागायला पाहिजे होती। 25 एप्रिल 15ला कारखान्याचं मतदान झालं। आता 25 एप्रिल 25 आलं, 10 वर्ष झालं इलेक्शन लावून झाले, म्हणजे 10 वर्ष होत आहे ह्या बॉडीला। 5 वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली। ही मुदत संपल्यानंतर गेली 5 वर्ष सातत्याने कोर्ट मॅटर चालू झालं होतं। त्यामुळे कारण असं होतं, एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याचे पोटनियम आणि सहकारी कायदा त्यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे। त्या जाणून केल्या गेल्या नाहीत, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या बाबतीत पिटिशन दाखल केलं। 5 वर्ष झाले या बॉडीला अजून मुदत संपली, त्यातलं 1 वर्ष 1-1.5 वर्ष कोविडमुळे इलेक्शन झालं नाही। परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली की यांनी चुकीची यादी दाखल करायची, पुन्हा कोर्टात म्हणत आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्याने ती तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची। यादी ज्यांच्या पुढे तयार होते त्या RJD साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायरेक्टर आहेत, त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची म्हटली तर साखर आयुक्तांच्याकडे न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं। म्हणून गेले 5 वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले। कारखान्याने 3 वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली, हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे। आणि परवा मग साखर आयुक्त यावरती जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये, तो निकाल काय समाधानकारक झाला नाही, तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे। कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरने अखेर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली। कोल्हापूर दिवाणी न्यायाधीशांनी कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता जामिनासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या सुनावणी दरम्यान होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। गृहमंत्री अमित शहा यांनी बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं सांगितल्यानं पुन्हा एकदा या जमिनीचं प्रकरण चर्चेत आलंय। कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले। या संदर्भात अमित शहा यांनी दिलेली ही माहिती खरी असल्याचं मंदिराचे पुजारी संजय महाराज गुरव यांनी सांगितले। ते काल जे त्याशी वक्फ बोर्डामध्ये ते अमित शहा जे बोलले ते 100% खरं आहे। तिथं जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबरसिंह चव्हाण, 2017ला त्यांनी जमीन 30 लाख रुपये ही जमीन सगळी विकली, नोटरी आधारित सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले। नंतर इथं आम्ही सगळं वारंवार चौकशी केली, केंद्रीकर साहेबाकडे गेलो, इथं SP कडे गेलो, सगळ्या जितके SP, कलेक्टर, तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला, सगळे कागद तुम्हाला दाखवतो, इथं कुणीच बघितलं नाही। जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले, लगेच SP साहेबाचा फोन आला, ॲडिशनल साहेबाचा, बाबा तुम्ही या, तुमच्याकडे भेटायला येतो मी 4 नंतर तुमचा टाइम घेतो। त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला। नक्कीच आता ही जी जागा आहे दावा केलेली ती कोणाच्या ताब्यात?
ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे, कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षाने जमीन विकली, 30 लाख रुपये एकरने जमीन विकली गेली, ते पैसे हजम करून खाल्ले. गेवराई तालुक्यातील अर्धमसला या ठिकाणी मस्जिदमध्ये स्फोट केल्या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे हजर केले असता दोन्हीही आरोपींना न्यायालयानं 2 दिवसाचा PCR दिला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जिजर पटेल यांनी दिली आहे. जिसके अंदर जो ब्लास्ट हुआ था उसके जो 2 आरोपी हैं उनका आज पुलिस रिमांड खत्म हो रहा था और आया गेवराई में। आज हम लोग जो इस केस के फिरियादी है ये चाचा उनकी तरफ से जो है हम हाजिर हुए कोर्ट में पुलिस ने जो है मजीद उनका PCR मांगा था। कोर्ट ने तीनों पक्षों को सुनने के बाद पुलिस को, प्रोसिक्यूशन को, हमको और डिफेंस को सुनने के बाद पुलिस ने जो है ऑनरेबल कोर्ट ने जो है 2 दिन का PCR मजीद दिया। इसमें सबसे अहम जो डेवलपमेंट ये है PCR में ये बात चली है कि जो ब्लास्ट किया गया था मस्जिद में वो रिमोट कंट्रोल के जरिए किया गया। तो अब तक की सबसे ज्यादा थ्रेटनिंग जो चीज है वो ये है कि इन लड़कों ने सिर्फ जेलेटिन जो है सिंपली ले जाके रख के ब्लास्ट नहीं किया बल्कि रिमोट के जरिए किया है। 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर राज्य सरकारकडून मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायद्याची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे यांनी साताऱ्यात माध्यमांना दिली आहे. राबवावा, कायदा करावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं होतं. अद्यापर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत सरकार 12 काही झालं का तुमचं आता? माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे, पण तुम्ही प्रश्न मुद्दामून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं. त्याच्यावर मला असं म्हणायचं आहे की 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या 12 तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र जी अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही, जेव्हा मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची, जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होईल. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना शहरात 6 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाकडून श्री रामनवमी निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली आहे. या शोभायात्रेला कुठलेही
गालबोट लागू नये तसेच सदरील मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले. दरम्यान शोभायात्रेत कोणीही मद्यपान केलेला आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय. रामनवमी 6 तारीखला जालना शहरामध्ये त्याची शोभायात्रा निघणार आहे. त्या अनुषंगाने आयोजकासोबत मुख्य नागरिकांसोबत आता शांतता मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्याची काही सूचना होती रस्त्याबद्दल, काही MSCBची तार वगैरे बद्दल. त्याच्याबद्दल अगोदर 2 तास रूट पाहणी करून संबंधित नगरपालिका परिषद आणि MSCB सोबत त्याच्याबद्दल कोऑर्डिनेशन करण्यात आलेलं आहे. तसेच ही मिरवणूक शांततेने आणि सर्वांच्या सहभागाने निघाली पाहिजे, त्यासाठी सकारात्मक चर्चा आणि सूचना देण्यात आलेली आहे. वेळाची मर्यादा असो किंवा जो काही जिल्हाधिकारीच्या शस्त्रबंदीचा आदेश असो याच्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे. तसेच कुठलाच गालबोट लागणार नाही, त्यासाठी दोघे समाज सामंजस्याने हे मिरवणूक काढतील याची मला खात्री आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसलाय. ज्वारी, मका पिकासह जनावरांच्या चाऱ्याचंही नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत असून ज्वारी, मका आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतायत. शिक्षणाच्या निमित्तानं अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला पुण्यातील समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. शंतनू कुकडे असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो सध्या पोलीस कस्टडीत आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शंतनू कुकडे यानं त्याच्या NGOच्या कार्यालयात 2 तरुणींना नोकरीच्या निमित्तानं राहण्यास जागा देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. दरम्यान तरुणींनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शंतनू कुकडे याच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मग त्यांनी त्या 2 महिलेला, ती आणि त्याची एक मैत्रीण होती, त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याचं ऑफिस चालते त्या ते राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ॲज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनैतिक संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला 51/2025 भारतीय न्याय संहिता 2023 त्याचे कलम 64(2) JM 75(2) 351(2) आणि त्याचबरोबर पॉक्सोचे कलम 8, 12 आणि 17 लावून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं उपचारासाठी तातडीनं 10 लाख रुपये जमा करण्यासाठी मागितलेल्या एका गर्भवती महिलेचा योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय. भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले. मोनाली भिसे असं मृत महिलेचं नाव आहे. मोनाली भिसे या गर्भवती असल्यानं त्यांना तातडीनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी कुटुंबाकडे 10 लाख रुपये जमा करण्याची मागणी करत दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं गर्भवती मोनाली भिसे यांच्यावर उपचार करण्यास नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवलं. त्यांना उपचार मिळाल्यात झालेल्या दिरंगाईमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे. नमस्कार. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे SVA सहाय्यक म्हणून काम करतात. ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं. त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला.
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याचा प्रकार समोर आलाय. ज्या कक्षात हे शॉर्ट सर्किट झालं तिथे 69 नवजात बालके होती. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर सर्व बालकांना त्वरित दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. महाड MIDCतील एका बंद कंपनीला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. नरीमन पॉइंट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अचानक लागलेल्या या आगीमुळे MIDC प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये अवैध ढाबे तसेच हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मद्य विक्री होत आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होत नसल्यानं अमरावती परमिट रूम, बिअर बार चालकांच्या व्यवसायावरच गदा येऊन मोठं आर्थिक नुकसान होत आहे. याचा परिणाम म्हणून अमरावती शहरासह जिल्ह्यातील 24 परमिट रूम, बिअर बार बंद पडले आहेत. बेकायदेशीर मद्य विक्रीत वाढ झाल्यानं शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून परवाना नूतनीकरण शुल्कात सुद्धा सुमारे 15% वाढ झाल्यानं बिअर बार आणि परमिट रूम संचालकांना त्याचा फटका बसत असल्याचं दिसून येते. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.